तर मित्रांनो, मी आज बनवतोय कढी पकोडाची रेसिपी। मी ज्या पद्धतीने कढी पकोडाची रेसिपी बनवतो ना, त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात तर तुमची पण कढी पकोडीची रेसिपी एकदम मस्त मजेदार आणि टेस्टी बनणार, यात काही वादच नाही। जी टेस्ट मोठमोठ्या रेस्टॉरंट किंवा धाब्यावरती येते ना, सेम तीच टेस्ट येणार। आणि त्याचबरोबर मित्रांनो, बनवायला एकदम साधी सोपी आहे, फटाफट रेडी होती। चला तर मग वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बनवायचा आहे पकोडा। त्यासाठी बेसनाचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर त्यामुळे सगळ्यात आधी मी 3 वाटी बेसनाचं पीठ एका भांड्यामध्ये घेतोय। आता या बेसनाच्या पिठामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो। त्याचबरोबर 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा अजवेन टाकत असताना हाताच्या तळव्यामध्ये थोडंसं घासून टाकतो। चवीपुरतं मीठ, थोडासा बेकिंग सोडा टाकून घेतोय आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो। पाणी टाकत असताना यामध्ये थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण भजीसाठी पीठ मळून घेत असतो ना, सेम तसंच हे पण पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जे आहे ना, जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे। आता यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे पीठ मळून घेतो। पिठामध्ये जे आपण कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, सोडा वगैरे टाकून घेतलं ना, हे पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, पीठ चांगल्या प्रकारे मी मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता यावरती एक झाकण लावून 20 मिनिटासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण कढी तयार करायला स्टार्ट करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी दही घेतोय। दही घेताना दही चांगलं फ्रेश दही घ्या, आंबट दही घेऊ नका। आता यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे। बेसन चांगल्या प्रकारे दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी चमचा किंवा विस्कर वगैरे जर वापरलात ना, चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातो। आता इथं तुम्ही बघू शकताय, बेसन दहीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले। बेसनाच्या कुठं पण गाठी वगैरे यामध्ये दिसत नाही। मी आता यामध्ये 5 ते 6 वाटी नॉर्मल टेम्परेचरवालं पाणी टाकून घेतोय आणि आता पाण्यामध्ये दहीचं आणि बेसनाचं जे मिक्स होतं ना, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढीला फोडणी देण्यासाठी मी कढई चांगली गरम करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला पण चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, थोडंसं लसूण, काही कढीपत्त्याची पानं आणि सगळ्यात शेवटी 4-5 सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घेतोय। आता हे सगळं 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। म्हणजे तेलामध्ये टाकलेले जे मसाले आहेत ना, त्याचा फ्लेवर चांगला उतरला पाहिजे तेलामध्ये। आता गॅस लहान करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये 1-2 चमचे लाल मिरचीची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची। लाल मिरचीची पावडर आणि हळद टाकल्या थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लवकरच दह्याचं आणि बेसनाचं जे मिक्स आपण करून ठेवलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आणि आता दह्याचं मिक्स आणि फोडणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। गॅस लहानच ठेवायचा आहे। लहान गॅसवरती कढी जी आहे ना, गरम करून घ्यायची आहे। कढीला उकळी आणू द्यायची नाही। जर वाटलं तुम्हाला उकळी येते कढीला, तर मग पटकन गॅस बंद करून घ्यायचा। जर तुम्ही कढीला उकळी येईपर्यंत शिजवून घेतलात ना, तर कढी फाटण्याची शक्यता असते, म्हणजे फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे कढीला फक्त गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर टेस्टपुरतं आणि आता सगळ्यात शेवटी बारीक कापलेला कोथिंबीर फेकून मारायची आणि अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपली कढी रेडी झालेली आहे। मग मित्रांनो, आहे की नाही एकदम साधं सोपं? अहो, पटापट रेडी होती। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपली कढी रेडी झालेली आहे। ह्याच्या आधी पकोड्यासाठी पीठ आपण मळून घेतलेले आहे, ते पण एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहे। चला तर मग आपण आता पकोडे तळून घेऊया। तर मी इथं पकोडे तळून घेण्यासाठी तेल मीडियम गरम करून घेतलेले आहे। जसं आपण कांदा भाजीसाठी तेल गरम करून घेतो ना मीडियम, तसंच गरम करून घ्यायचं आहे। आता या गरमागरम तेलामध्ये गोल पकोडे मस्तपैकी सोडून देतो आणि मस्तपैकी आपलं तळून घेतो। जेवढे पकोडे आपल्या कढईमध्ये बसतात तेवढे सोडून घ्या, जास्तीचे सोडून घेऊ नका, कारण एकमेकांना चिटकून ते खराब होतात आणि तळायला पण आपल्याला थोडंसं अवघड जातं। हे बघा मित्रांनो, 4 ते 5 मिनिट झालेले, पकोडे एकदम मस्तपैकी तळून घेतलेले आहेत। चांगले तांबूस कलर आलेले आहे पकोड्यांना। अशाच प्रकारे बाकीचे पण पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पकोडे तळत असताना पकोड्यांना झाऱ्याने चांगल्या प्रकारे घोळून तेलामध्ये तळून घेतलं ना, एकदम छान एकसारखा कलर येतो
एकदा का सगळे पकोडे तळून रेडी झाले ना, पकोडे वेगळे ठेवायचे आणि कढी वेगळी ठेवायची. जेव्हा तुम्हाला ताटामध्ये वाढायचं असतं त्याच्या 10 मिनिटं आधी किंवा 5 मिनिटं आधी कढीमध्ये पकोडे टाकून द्यायचे. मग पकोडा कढीमधलं दही आणि कढीमधला जो मसाला असतो ना चांगला शोषून घेतो, त्यामुळे पकोडा एकदम टेस्टी लागतात आणि खायला पण छान लागतात. जर तुम्ही पकोडा कढीमध्ये जास्त वेळ भिजत ठेवलात ना तर पकोडा एकदम जास्त मऊ पडतो, नरम पडतो, त्यामुळे खाताना तोंडामध्ये तो लिबलिबीत लागतो. तर अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम टेस्टी अशी आणि एकदम चमचमीत अशी आपली कढी पकोडीची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.